साहेब, आपल्याकडे हे सगळं चालू असताना जिथे विकास झालेला नाही, फक्त आश्वासनाचा पाऊस पडलेला आहे, ह्याच्यावर साहेब गुंडागर्दी, एवढी प्रचंड गुंडागर्दी साहेब इथे वाढलेली आहे. कोणीही माणूस तिरप्या डोळ्यांनी जरी बघितलं तरी 354 होतो. खंडणीचे गुन्हे दाखल होतात, त्याला काहीही चार्जशीट नसतं, काही तथ्य नसताना लोकांना जेलमध्ये जावं लागतं. कोणी 3 महिना जेलमध्ये, कोणी 8 महिना जेलमध्ये, कोणी तडीपार होऊन बसतं. एवढं दाब दडप पोलीस प्रशासनाचा इथे युवकांवर झालेला आहे की त्याची अंदाजा लावताना कामा नाही. गुंडागर्दी साहेब इथला व्यवसाय नाहीये, इथे बिलकुल गुंडगर्दी नाही. इथले लोक फार प्रामाणिक आहेत, वारकरी संप्रदाय, खूप सुसंस्कृतिक लोक आहेत परळीचे. पण ह्यांच्या गुंडागर्दी समोर युवक लोकांना नोकऱ्या नसताना, घरात पैसा नसताना ह्यांची दिशाभूल करण्याचं काम करून ह्या लोकांना गुंडागर्दीच्या वाईट सवय लावण्याचं काम इथल्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या टीमनं केलेलं आहे. साहेब, इथे थर्मल पॉवर प्लांट असून इथे वीज नसते लोकांना. तिथे 5 किलोमीटर रेडियसमध्ये राखेचा एवढा प्रॉब्लेम